इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 10व्या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. प्रकरणाचे नाव आहे ओळख भारताची. सोबत तुम्हाला 2 नकाशे दाखवले आहेत. त्यातील पहिला नकाशा आहे भारतातील प्रमुख नद्या. या नकाशात भारतातील विविध नद्या दाखवल्या आहेत. यापैकी काही नद्यांची नावे आपण नेहमी ऐकतो किंवा वाचतो. विविध देशभक्तीपर गीतातही त्यांचा उल्लेख आहे. विविध नद्या, पर्वत व पठारे यांनी आपला देश समृद्ध आहे. यापैकी काहींची नावे नकाशात दिली आहेत. सांगा बरे, नकाशात दिलेल्या नावांपैकी कोणती नावे तुमच्या परिचयाची आहेत? ती कोठी वाचनात आली आहेत त्याचा विचार करा. नकाशातील या नावांना वर्तुळ करा. यानंतर दुसरा नकाशा दिलेला आहे भारताच्या प्राकृतिक रचनेचा. या नकाशाचा काळजीपूर्वक अभ्यास करून काही प्रश्नांची उत्तरे वहीत लिहा. पहिला प्रश्न, नकाशामध्ये पर्वत शोधा व त्यांची नावे लिहा. आपला भारत देश विविध नद्या, सरोवरे, पर्वत, पठारे, मैदाने, टेकड्या, बेटे, वाळवंटे, वने इत्यादींनी नटलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने हिमालय, लडाख, अरवली, सह्याद्री, सातपुडा, निलगिरी, विंध्य, गिरनार इत्यादी पर्वत आहेत. दुसरा प्रश्न, नकाशातील डोंगरांची नावे लिहा. अजिंठा, महादेव, सातमाळा, बालाघाट, मैकल, नल्ला मल्ला इत्यादी डोंगरांची नावे आहेत. नकाशातील पठारे शोधा व त्यांची नावे लिहा. मेवाड, माळवा, छोटा नागपूर, महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक इत्यादी पठारे आहेत. चौथा प्रश्न, हिमालयात उगम पावून सिंधू नदीस येऊन मिळणाऱ्या नद्यांची नावे लिहा. उंचीचा विचार करून त्यांची वाहण्याची दिशा कोणती ते लिहा. हिमालयात उगम पावून सिंधू नदीस झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज इत्यादी नद्या येतात. या नद्या उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत येतात. त्यानंतर कोरोमंडल किनाऱ्याला जाऊन मिळणाऱ्या प्रमुख नद्यांची नावे लिहा. त्यामध्ये कावेरी, कृष्णा व गोदावरी या नद्या आहेत. सहावा प्रश्न, गंगा, नर्मदा, वैनगंगा, गोदावरी आणि कावेरी या नद्यांच्या प्रवाह मार्गांचे निरीक्षण करा. त्यांच्या खोऱ्यातील जमिनीचा उतार कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे आहे ते नोंदवा. भारतातील बहुतांश नद्या या उत्तरेकडे उगम पावतात. त्या दक्षिणेकडे वाहत येऊन पूर्ववाहिनी होऊन बंगालच्या उपसागराला मिळतात. यामध्ये गंगा नदी ही प्रामुख्याने आहे. नर्मदा नदी ही पश्चिम वाहिनी आहे. गोदावरी नदी देखील पूर्ववाहिनी आहे. कावेरी नदी ही सुद्धा पूर्ववाहिनी आहे. सातवा प्रश्न, नकाशातील सरोवरे शोधा व त्यांची नावे लिहा. वुलर, सांबर, लोणार, वेमनाड, पुलिकत, चिल्का, कोलेरू इत्यादी सरोवरे आहेत. आखातांची नावे शोधा व ती भारताच्या कोणत्या दिशेला आहेत ते नावांसह लिहा. कच्छ, खंबात व मन्नार ही आखाते आहेत. भारताच्या 3ही बाजूस असलेल्या जलभागाचे निरीक्षण करा व त्यांची नावे शोधून ते कोणत्या दिशेस आहे ते लिहा. अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर हे भारताच्या 3ही बाजूस असलेले जलभाग आहेत. लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार हे बेटांचे समूह शोधून त्यातील काही बेटांची नावे लिहा. लक्षद्वीप बेट समूहातील काही बेटांची नावे मिनिकॉय, कवरत्ती, शेतलाट, किल्तान, सुहेलीपार इत्यादी आहेत. तर अंदमान निकोबार बेटा समूहातील काही बेटे नारकोंडम, बॅरन, कार निकोबार, पोर्ट ब्लेअर, ग्रेट निकोबार इत्यादी आहेत. शेवटचा प्रश्न, उत्तरेकडील मैदानी प्रदेशात कोणत्या प्रमुख नदीचे खोरे आहे? उत्तरेकडील मैदानी प्रदेशात गंगा नदीचे खोरे आहे. या प्रकारे आपल्या भारताची प्राकृतिक रचना या नकाशावरून आपल्या लक्षात येईल. पुढचा मुद्दा आहे भारताच्या सीमा. भारताची उत्तरेकडील सीमा हिमालयासारख्या अतिउंच पर्वतरांगेने तयार झाली आहे. भारताच्या पश्चिमेकडील, दक्षिणेकडील आणि पूर्वेकडील सीमांजवळ जलभाग आहेत. भारतीय भूखंडाच्या
तीन दिशांना पाण्याने व्यापलेल्या व दक्षिणेकडे निमुळत्या होत जाणाऱ्या भागास भारतीय द्वीपकल्प म्हणतात. भारतातील विविधता. भारताचा विस्तार मोठा आहे. भारतातील विविध प्रदेशातील समुद्र सपाटीपासूनच्या उंचीत फरक 8,000 मीटरपेक्षा जास्त आहे. त्यामुळे प्रदेशानुसार भारताच्या हवामानात विविधता आढळते. हवामानातील विविधतेमुळे वनस्पती, प्राणी, पक्षी, पिके यामध्येही विविधता आढळते. भारतात प्रदेशानुसार लोकांच्या आहारात, पेहरावात आणि सण उत्सवातही विविधता आढळते. भारत हे एक लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र आहे. नवी दिल्ली ही भारताची राजधानी आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे, तर मध्य प्रदेश क्रमांक 2 व महाराष्ट्र क्रमांक 3 चे राज्य आहे. गोवा हे भारतातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले राज्य आहे. भारताचा राजकीय नकाशा बघा. याचे निरीक्षण करून काही प्रश्नांची उत्तरे तुमच्या वहीत नोंदवा. आपले राज्य ओळखा. तुमच्या आवडत्या रंगाने ते रंगवा व राजधानीचे नाव लिहा. आपले राज्य महाराष्ट्र असून त्याची राजधानी मुंबई आहे. सर्वात उत्तरेकडे असणारे राज्य कोणते? जम्मू काश्मीर. सर्वात दक्षिणेला असणाऱ्या राज्याचे नाव कोणते? तर तमिळनाडू. अतिपूर्वेकडील राज्ये वेगवेगळ्या रंगाने रंगवा. त्यांची नावे व राजधान्या कोणत्या आहे ते लिहा. भारतातील अतिपूर्वेकडील राज्य असम, राजधानी दिसपूर. मेघालय शिलाँग. अरुणाचल प्रदेश इटानगर. त्रिपुरा आगरताळा. मिझोरम ऐजॉल. मणिपूर इम्फाळ. नागालँड व कोहिमा हे आहेत. आकारमानाने मोठे असणारे राज्य पिवळ्या रंगाने रंगवा व राजधानीला वर्तुळ करा. आकारमानाने सर्वात मोठे राज्य राजस्थान असून त्याची राजधानी जयपूर आहे. लाल अक्षरांनी लिहिलेली नावे कोणते क्षेत्र दाखवतात? लाल अक्षरांनी लिहिलेली नावे ही संघराज्य क्षेत्र दाखवतात. भारतातील काही प्रमुख नगदी पिके व विविध प्रकारचे वाहतुकीचे मार्ग दाखवलेल्या नकाशाचे निरीक्षण करा. त्याच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे द्या. आपल्या राज्यात केशर कुठून आणावे लागेल? तर उत्तर आहे जम्मू काश्मीर. चहाचे उत्पादन कोणकोणत्या राज्यात होते? चहाचे उत्पादन आसाम व मेघालय राज्यात होते. आपल्या राज्यात लवंग आणण्यासाठीचा मार्ग निश्चित करा व गिरवा. आपल्या राज्यात लवंग ही केरळ व तमिळनाडू या राज्यातून आणावी लागेल. सफरचंद उत्पादनात भारतातील कोणकोणत्या राज्यात होते ते शोधा. त्या राज्यांच्या नावाभोवती गोल करा. सफरचंदाचे उत्पादन जम्मू काश्मीर व हिमाचल प्रदेशमध्ये होते. नागपूरची संत्री बिकानेरला पाठवण्यासाठी मार्ग निश्चित करा व गिरवा. पश्चिम बंगाल राज्यात कॉफी व आंबे पाठवण्यासाठी मार्ग निश्चित करा. महाराष्ट्रात आंबा उत्पादन रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात होते. महाराष्ट्रात कांद्याचे देखील मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. हे तुम्हाला माहीत आहे का? भारतीय क्षेत्रात भारताच्या मुख्य भूमीशिवाय अनेक बेटांचा समावेश होतो. अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे, बंगालच्या उपसागरातील अंदमान आणि निकोबार बेटे, भारताच्या मुख्य भूमीजवळील समुद्रातील बेटे, या सर्व बेटांची स्थाने देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत. महाराष्ट्राच्या किनाऱ्याच्या रक्षणासाठी यातील काही बेटांवर किल्ले बांधले गेले. हे ऐतिहासिक किल्ले जलदुर्ग म्हणून ओळखले जातात. कोकण किनारपट्टीवर असे किल्ले अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. चित्रात दाखवलेला किल्ला हा मुरुड येथील जंजिरा किल्ला आहे. काय करावे बरे? सोबत तुम्हाला एक नकाशा दिलेला आहे. हर्ष व तनिष्का मुंबईला राहतात. त्यांना अंदमान आणि निकोबारची बेटे पाहायची आहेत. प्रथम ते चेन्नई येथे मामाकडे जाणार आहेत. यानंतर या बेटांना भेट देणार आहे. या प्रवासासाठी नकाशात दिलेल्या मार्गापैकी कोणते मार्ग अवलंबावे लागतील हे नकाशात मार्ग गिरवून तुम्ही त्यांना मदत करा. तर सर्वप्रथम हर्ष व तनिष्का मुंबईहून चेन्नईला येणार आहेत मामाकडे. तिथून ते विमानमार्गे त्याच पद्धतीने जलमार्गे अंदमान आणि निकोबार या ठिकाणी जाऊ शकतात. हे नेहमी लक्षात ठेवा. आपल्या देशातील वनस्पती, प्राणी, पक्षी यांच्यात विविधता आहे.
वन प्रदेशात गेल्यावर ती आपल्याला सहज पाहता येते. ही विविधता आपण जपली पाहिजे. या प्रकरणात आपण काय शिकलो? भारताचे वर्णन नकाशाच्या आधारे समजून घेतले. भारतातील भूरूपे व जलरूपे समजून घेतली. भारतातील विविध भाषा, पेहराव, सण, उत्सव, वैशिष्ट्ये यांची माहिती कृतीतून समजून घेतली. भारतातील काही कृषी उत्पादने व वाहतुकीचे मार्ग यांची ओळख करून घेतली. प्रकरणाच्या शेवटी उपक्रम: भारताच्या उत्तर सीमेवरील कोणत्याही एका घटक राज्यातील लोकजीवनाविषयी माहितीचा सचित्र संग्रह तयार करा. एकांकिका सादर करा. मी महाराष्ट्र राज्य बोलतोय. या ठिकाणी या प्रकरणाची माहिती संपली आहे. परिसराभ्यास व इतर विषयाचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.